शेतकरी मित्रांनो, आज सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या एआय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे बारामती केव्हीके आणि व्हीएसआय यांच्या संयुक्त विद्यमानानं जो यावर्षी प्रयोग राबवला जातो, तो आपल्या संताजी घोरपडे कारखान्याचा हा पहिलाच प्लॉट आहे. याची आपण 27 जुलै रोजी लागण केली होती. आज रोजी या प्लॉटला मला वाटतं आज बरोबर 100वा दिवस आहे ह्या प्लॉटचा. आज आपण ह्या प्लॉटला उभे आहे. तर ह्याचे जे काही प्लांटेशन म्हणजे पूर्व मशागतीपासूनची आत्तापर्यंत जे काही कारवाई आहे, ती पूर्णपणे आपण एआय पद्धतीने म्हणजे एआयच्या ज्या शिफारशी बारामतीकडून किंवा व्हीएसआयकडून प्राप्त आहेत, त्या पद्धतीने आतापर्यंत आपण केलेल्या आहेत संपूर्ण. याच्यामध्ये बेसल डोस असेल, काही आळवणी असतील, काही बेसिक फवारणी असतील, ह्या सगळ्या ह्या पद्धतीने केलेलं आहे. आज आपण मोठ्या बांधणीपूर्वी ज्या अत्यावश्यक 2 फवारणी आहेत, की जे बघतोय आपण गेले कंटिन्यू पावसामुळं काही तांबेरा सदृश्य किंवा काही थोडे ब्राऊन स्पॉट ह्यासारखे जे आज रोग दिसतात, त्याच्या संदर्भात आज आपण इथं फवारणी करताय. त्याची देखील शास्त्रशुद्ध फवारणी आपल्याला आज व्हीएसआयने शिफारस केलेल्या आहे. व्हॅलिडीमायसिन असेल किंवा टेबुकझोनल असेल, या अनुषंगिक ज्या फवारणी असेल त्या आज आपण घेत आहोत. आणि इथून पुढे ही देखील कारवाई आपण ज्या काही फवारणी त्यांच्याकडे सजेस्ट होतील त्या आपण ड्रोनद्वारे फवारणी घेणार आहे. आपल्याला माहिती आहे की ड्रोनद्वारे जर फवारणी ठराविक उसाच्या 60व्या दिवसाच्या दिवसानंतर जर आपण घ्यायला चालू केली, तर ती फवारणीमध्ये औषधाची मात्रा ही 30 ते 40% कमी लागते. शिवाय औषधाचं प्रमाण जसं आपण म्हणतो पानाच्या वरच्या बाजूने पानाच्या खालच्या बाजूने या दोन्ही बाजूला लागून त्याचा 100% रिझल्ट येण्यास मदत होते. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो, जे काही एआय सदृश्य असतील किंवा कोणतेही इतर प्लॉट असेल तर शक्यतो तुम्ही फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला, जेणेकरून तुमच्या औषधातही बचत होईल आणि वापरलेल्या औषधाचा पुरेपूर्ण वापर होईल. आणखी एक महत्त्वाचं आपण बऱ्याच वेळा बघतोय, की जिथं आपण फवारणीसाठी पाणी वापरलं जातं, बऱ्याच वेळेला ते पाणी विहिरीचं असतं, बोरवेलचं असतं किंवा नदीचं असतं. पाण्याच्या पीएचमध्ये किंवा पाण्याच्या त्या क्वालिटीमध्ये पण थोडक्यात म्हणा, की थोडा फरक असतो. त्याच्यामुळे कसं आहे, कितीही चांगल्या प्रकारची औषधे वापरली, तरी आपल्याला बऱ्यापैकी पाहिजे तसा रिझल्ट येत नाही. त्यासाठी आता आम्ही नवीन कन्सेप्ट चालू केली, की पाण्याचं जर फवारणी करायची असेल, तर फवारणी करताना आपण ॲक्वा वॉटर जे घरी आपण पिण्यासाठी वापरतो किंवा आता गावागावात युनिट आहेत, की ₹1 कॉईन किंवा ₹2 कॉईन टाकलं, की आपल्याला सहज ते उपलब्ध होतं. तर हे जर पाणी आपण बघतो एकीकडे ₹1000-1200 ते ₹1500 आपण फवारण्यासाठी खर्च करतोय आणि एक जे 10 लिटर पाणी जे आता आपण कॉईन वाईज बघितलं तर ते कुठे ₹5 ते ₹10 मिळतं, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर चांगल्या पीएचच्या पाण्याचा वापर जर फवारण्यासाठी केला, तर त्याचा देखील आपल्याला पूर्णपणे रिझल्ट येणं महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात चालतंय. आता बघताय आपण इथं वेदर स्टेशन आपलं इथं सेट केलेलं आहे. आता हे वेदर स्टेशन हे संपूर्ण 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये शेतकऱ्यांना माहिती देते. आता ह्या 5 किलोमीटर्समध्ये जेवढे शेतकरी या तंत्रज्ञान देऊ इच्छितात, त्यांचा या वेदर स्टेशन अंतर्गत अंतर्भाव असेल. याच्यामध्ये या वेदर स्टेशनमध्ये मुख्यत्वे पाऊस मापक यंत्र आहे. त्याच्यानंतर वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा काय आहे ते ठरवणार आहे. त्याच्यानंतर पाण्याचं उष्णतेचं प्रमाण किंवा प्रकाशाची तीव्रता ते सुद्धा त्याच्यामध्ये दाखवलं जातं त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे. आणि ह्या हब अंतर्गत किंवा ह्या वेदर स्टेशन अंतर्गत जेवढे काही एआय मध्ये इंटरेस्टेड शेतकरी आहेत किंवा ज्यांनी आपल्या इथं स्पोक मशीन बसवले, त्यांची रिपोर्टिंग सगळी इथे येते. आणखी महत्वाचं काय की आता हल्ली आपण बघतोय पलीकडे आता ऊस तुटायला चालू झाला. आता हे आमच्या लागणी देखील तुटतायत. आता पाचट कुटी ही आता मशागतीसाठी एकदम चांगलं आपल्याला एक तांत्रिक शास्त्र गावलेलं आहे, जेणेकरून पाचट कुटी मशीनद्वारे आपण पाचट कुटी करतो. आता आम्ही आज नवीन प्रयोग करणार आहे, त्याचा देखील आपल्याला थोडक्यात माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेलच, की आता सध्या ही पाचट कुटी आहे. पाचट कुटी केल्यानंतर पाचटा कुजण्यासाठी जे आपण औषध वापरतो, जीवाणू वापरतो, ती जीवाणू जर ड्रोनद्वारे व्यवस्थित अंतरावर जर फवारले गेले, तर त्याचंही युनिफॉर्म हे होणार आहे. म्हणजे त्याचं पूर्णपणे त्या पाचट दृष्टिकोन पाचट चांगल्या पद्धतीने वेळेत कुजण्यासाठी मदत होणार आहे. त्यासाठी देखील जर ते जीवाणू चांगल्या प्रकारच्या पीएच असलेल्या पाण्यामध्ये मिक्स केलं, तर त्याचा देखील चांगला रिझल्ट म्हणजे चांगलं फवारणीसाठी त्याची मदत होणार आहे. धन्यवाद.